नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसं आहे सगळे? मस्त ना. मी प्रियांका आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी प्रियांका. तर आज आहे अंगारकी संकष्टी. तुम्हाला सर्वांना अंगारकी संकष्टीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा बाप्पा पूर्ण करू. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आम्ही निघालो आहे गणपतीला. आमच्या इथं प्रसिद्ध मंदिर आहे खिंडीतला गणपती. तर चला तुम्हाला दाखवते तिथलं मंदिर कसं आहे. जास्त काही शूट करायला जमलं नाही, थोडं झालं आहे. पाऊस येत असल्यामुळं जास्त शूट केलेलं नाही, थोडंसंच झालं, तेवढं तुम्हाला दाखवते. हे आहे ह्या मंदिराचा परिसर. डोंगर आहे भोवती. डोंगरांच्या मध्येच बाप्पाचं मंदिर आहे. इथला परिसर आहे असा. हे आहे ते बाप्पाचे छोटेसे मंदिर. तांदूळ अर्धा तास भिजवून घेतलेला आहे. त्यासाठी खडे मसाले, तमालपत्री, चक्रीफूल, वेलची, दालचिनी, जिरे आणि 4 लवंगा, आलं लसूण पेस्ट, धनेपूड, गरम मसाला, लाल तिखट, हळद आणि मिक्स भाज्या. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी खडा मसाला तेलात टाकून घेऊया. नंतर टाकूया आलं लसूण पेस्ट. चालू होता तुम्ही बंद केला. तर आता सांगते. तर आपण ह्यात टाकलेला आहे धनेपूड, गरम मसाला, लाल तिखट आवडीनुसार, हळद आणि सगळ्या भाज्या, मिक्स भाज्या. हे चांगलं तेलात परतून घ्यायचं. नंतर टाकायचे भिजवलेले तांदूळ. चांगला मिक्स करून घ्यायचा. आणि थोडंसं पाणी, आपण तांदूळ भिजवून घेतला होता त्या अंदाजाने थोडंसंच पाणी घालायचं आहे. जास्त पाण्याची गरज नाही याला. चवीपुरतं मीठ टाकायचं. कोथिंबीर टाकून 15 मिनिटं मंद आचेवर वाफवून घ्यायचं, शिट्टी न होऊ देता.
थोडंसं तूप टाकायचं. तूप टाकणं ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही टाकू नका, पण तूप टाकल्याने पुलाव मस्त लागतो. आणि तुम्ही कांदा पण घालू शकता, कांदा टोमॅटो. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय 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 बाय.